हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। सीजेपीच्या पाठिंब्यासाठी मनसे उभाठा मैदानात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती ठाम। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती सीजेपी ठाम। 3 पैकी 2 मागण्यांवरती सरकार सकारात्मक। सीजेपी शिष्टमंडळ आणि सरकारसोबत झालेल्या बैठकीत निर्णय। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यास सरकार तुर्तास तरी तयार नाही। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सरकार शनिवारपर्यंत निर्णय घेणार। केंद्र सरकारच्या बैठकीनंतर सीजेपीचा दावा। प्रधानांचा राजीनामा न घेतल्यास मोदींची खुर्ची धोक्यात, अभिजित दिपकेंचा सरकारला इशारा। नीट पेपर फुटीवरून विरोधक आक्रमक। संसद भवन परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन तर लोकसभेमध्ये विरोधकांच्या गदारोळामुळे सोमवारपर्यंत कामकाज स्थगित। सोनम वांगचुक यांनी 26व्या दिवशी सोडलं उपोषण। जेपी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंहांसोबत चर्चा। अपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखचे वरिष्ठ नेते सुद्धा होते उपस्थित। सोनम वांगचुक म्हणजे अण्णा पार्ट 2, काँग्रेसचा घणाघात। सरकारसोबत डील करत असल्याचाही आरोप। दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्या रद्द। दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती निर्णय। कायदा सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त खबरदारी। आंदोलनामध्ये हिंसा करणारे सीजेपीचे आंदोलक नाहीत, अभिजित दिपके यांचा दावा। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआडून हिंसाचाराचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत पोलिसांचा राजीनामा। उत्तराखंडच्या पोलीस शिपाई शेर सिंहांचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाचे राज्यातही पडसाद। मुंबईसह नागपूर, संभाजीनगरमध्ये आंदोलनं। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी। मुंबई पोलिसांनं आंदोलक मुलीचा विनयभंग केल्याचा काँग्रेसचा आरोप। रोहित पवारांनी सुद्धा पोलीस हवालदाराचा व्हिडिओ केला ट्विट। भाजप म्हणतं हे मुंबई पोलिसांना बदनामीचं षडयंत्र। मुंबई पोलिसांनी ट्विट केलं डिलीट। रोहित पवारांच्या आरोपानंतर दिलं होतं स्पष्टीकरण। रोहित पवारांनी रिट्विट करत केले होते सवाल उपस्थित। पालखीमध्ये न्याहारीचा स्वयंपाक करत असताना अचानकपणे गॅस गळती। गॅस सिलेंडर गळतीमुळे गाडीला लागली आग। काही वारकरी जखमी। स्वयंपाकाचं साहित्यही जळून खाक। पेण तालुक्यातील वरवणे गावामध्ये भूस्खलन। मातीचा ढिगारा खाली आल्यानं शेतीचे मोठं नुकसान। भूस्खलनानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। कोल्हापुरातील पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर। पंचगंगा नदीची पातळी 31 फुटांवर। जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली। पालघरच्या चिंचणी वाणगाव परिसराला पुराचा फटका। अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। गुजरातच्या नवसारीमध्ये भीषण पूरस्थिती। अहमदाबाद, सुरत सह अनेक शहरांमध्ये पाणीच पाणी। पुरामध्ये अडकलेल्यांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलवलं। हिमाचल प्रदेशामध्ये भीषण अपघात। धावत्या वाहनावरती कोसळली दरड। 6 महिन्यांच्या बाळासह 13 जणांचा जागीच मृत्यू। गुजरातला पावसाचा जोरदार फटका। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती 50 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी। वाहन चालक प्रवासी 12 ते 15 तासांपासून महामार्गावर खोळंबले। सोलापुरात दूषित पाणी प्यायल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप। जवळपास 50 नागरिकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास। एसबीआय आयकॉन इमारतीमधील रहिवाशांची तक्रार। सोनं आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण। सोन्याच्या दरामध्ये 2000 रुपयांची घसरण झाल्याची माहिती। चांदीच्या दरामध्ये 4000 रुपयांनी स्वस्त। चिमुकल्यांना लागलंय विठुरायाचं वेड। लाखनीमध्ये चिमुकल्यांची भक्तिमय वारी। टाळ मृदुंगांच्या गजरात विठुरायाचा अखंड नामघोष।